मैं हूं वहाब खान और आप देख रहे हैं सिटीजन न्यूज चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों को। जगताप साहेब, तुमचं बाईट द्यायचं कारण काय आहे? माझं बाईट देण्याचं कारण असं आहे की माझं बाईट देण्याचं कारण हे आहे की शेत जमीन कानडगाव तालुका चांदवड गट नंबर 467 येथे वडीलोपार्जित जमीन आहे। ही वडीलोपार्जित जमीन त्रस्त व्यक्ती लक्ष्मण खंडू जगताप याने अनलिगल कब्जा केलेला आहे आणि 7/12 उतारा हा आमच्या वडीलोपार्जित आहे। त्या 7/12 उतारा त्याने 1980मध्ये तलाठी यांना हाताशी धरून 7/12 उतारावरील नावं कमी करून त्याने स्वतःचं नाव अनलिगल लावलं। कुठल्याही प्रकारची वारस चौकशी केली नाही किंवा झालेली नव्हती। ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस कोर्टात केस चालवून रीतसर वारस चौकशी करून त्रस्त व्यक्ती लक्ष्मण खंडू जगताप याचं पुन्हा नाव कमी करून जे वडीलोपार्जित नावं होते उतार्यावर ते नावं रेग्युलर करण्यात आले। त्यानंतर पुन्हा वारस म्हणून माझे वडील निंबा सखाराम जगताप यांचं नाव लावण्यात आलं आणि मग कब्जासाठी ती केस दिवाणी न्यायालय चांदवड येथे चालू आहे। अजून न्यायप्रविष्ट आहे, अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। परंतु सदर त्रस्त व्यक्ती हा नेहमी दांडगाईने कोर्टाला अंधारात ठेवून कब्जेदारांना अंधारात ठेवून तिथे शेतीची दुरुस्ती कामे करत आहे। 2 विहिरी खोदल्यात, पुन्हा आता त्याने शेततळ्याचं काम चालू केलेलं आहे। हे शेततळ्याचं काम कोणाच्या परवानगीने चालू केलेलं आहे याची शासनाने चौकशी करावी आणि जर शासनाने परवानगी दिली असेल किंवा नसेल तरीसुद्धा याच्यावर 420चा गुन्हा दाखल करावा। कारण या शेत जमिनीमध्ये खड्डं करण्याची परवानगी शासन देतं, शासनाने दिली तरच शेततळे केलं जातं। अनलिगल शेततळं जर करत असेल तर कृपया शासनाला विनंती आहे की जर कोर्टात केस चालू असताना कुठल्याही प्रकारची कार्यवाही ही करता येत नाही तरी ही व्यक्ती अनलिगल शेततळं करत आहे, तेव्हा शासनाने याच्यावर निर्बंध आणावा, हरकत आणावी व शेततळं करण्यास बंदी आणावी। तेव्हा असे जर त्रस्त व्यक्तींच्या नावे जर या जमिनी असतील आणि अनलिगल ज्या जमिनीचे जे मालक आहे ते बाहेरगावी कामाधंद्यानिमित्त असतात आणि असे त्रस्त व्यक्ती त्यांच्या जमिनीवर कब्जा करून वेगवेगळे फायदे राबवण्याचं काम हे करतात, तेव्हा शासनाने अशा लोकांना काय धडा शिकवलेला आहे या अगोदर हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तेव्हा कृपया शासनास विनंती आहे की जर केस चालू असताना कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची दुरुस्ती करता येत नाही तेव्हा शासनाने त्याला जाब विचारून शेततळ्याचं करण्यात आलेलं काम बंद करावं ही माझी नम्र विनंती आहे। नंबर 467 कानडगाव तालुका चांदवड येथे असून या जमिनीवर जे कब्जेदार आहेत त्या कब्जेदारांचा मी वारस राजेंद्र निंबा जगताप असं असून ही जमीन 467 गट नंबरची ही त्रस्त व्यक्तीने तलाठी यांना हाताशी धरून 1980मध्ये कब्जेदारांचं नाव कमी केलं होतं आणि त्याने त्याचं स्वतःचं नाव दाखल केलं। त्याचं नाव जे दाखल केलं त्याचे नावे लक्ष्मण खंडू जगताप असं नाव आहे, हे नाव इथे दाखल केलं होतं आणि जे मूळ कब्जेदारांचे जे वारस होते ते कामधंदानिमित्त बाहेरगावी होते, त्याचा या व्यक्तीने फायदा घेऊन स्वतःचं नाव दाखल केलं होतं। ज्यावेळेस कब्जेदारांना हे नाव कळालं की आपलं नाव कमी केलं त्यावेळेस केस चालवून रीतसर वारस चौकशी करून पुन्हा त्रस्त व्यक्तीचं नाव कमी करण्यात आलं व मूळ कब्जेदार होते त्यांचं नाव उतार्यावर घेण्यात आलं। आता मूळ कब्जेदारांचा जे बाहेरगावी असल्या कारणाने त्रस्त व्यक्तीने कब्जा केलेला होता त्या संदर्भात दिवाणी न्यायालय चांदवड येथे 2016 पासून कब्जाची केस चालू आहे आणि चालू असताना त्या जमिनीमध्ये कुठलाही फेरबदल करता येत नाही तरीसुद्धा त्रस्त व्यक्ती लक्ष्मण खंडू जगताप याने 2 विहिरी खोदल्यात व शासनाच्या नियमानुसार शासनाची परवानगी घेऊन कुठल्याही
शेततळं म्हणा किंवा विहिरी म्हणा खोदण्यात येतात, परंतु तसे न करता या व्यक्तीने कुणालाच न जुमानता, कोर्टाला जुमानलं नाही, कब्जेदारांना विश्वासात घेतलं नाही, तरी त्याने आता नवीन शेततळ्याचे काम चालू केलेले आहे. शेतामध्ये मोठा खड्डा खोदण्यात येत आहे, तेव्हा शासनाने याच्यावर निर्बंध घालून त्याला आळा बसवावा व यावर हरकत घेऊन काम बंद करण्यात यावं, असे कब्जेदारांचे वारस राजेंद्र निंबा जगताप मी स्वतः आपणा शासनास विनंती करीत आहे. तेव्हा या व्यक्तीवर 420चा गुन्हा दाखल व्हावा. जर असं झालं नाही तर अशा जगामध्ये अशा अनेक शेतजमिनी आहेत की त्यांचे वारस बाहेरगावी नोकरीनिमित्त या कारणाने असल्याने असे त्रस्त व्यक्ती कब्जा करून त्या जमिनींचा फायदा घेत असतो. तेव्हा अशा या लोकांवर शासनाने 420चा गुन्हा दाखल करून त्यांना हे कब्जेदारांना न्यायापासून हे वंचित राहतात, तेव्हा त्यांना न्याय मिळावा यासाठी ही माहिती देत आहे. त्याचप्रमाणे जर असे झाले नाही तर कब्जेदारां जे आहेत, वारस जमिनींचे जे आहेत, त्यांचं मोठं नुकसान होईल. त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शासनाने हे पाऊल उचलावे व कब्जेदारांना कुठल्याही प्रकारे कब्जा करण्यात येऊ नये असा आदेश द्यावा व शेतजमीन दुरुस्ती करू नये. कारण शेतामध्ये मोठमोठे खड्डे करण्याचे काम हे लोक करत असतात आणि त्याचा त्रास हा कब्जेदारांना होत असतो. जे मूळ कब्जेदार असतात त्यांना तो त्रास होतो आणि शासन कोणत्याही प्रकारे मूळ कब्जेदारांची बाजू आजपर्यंत घेत नाही आहे. ज्याने कब्जा केला यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला जात नाही. का केला जात नाही याचं कारण शासन जर सांगू शकेल तर कब्जेदारांनाही जरा बरं वाटेल. तेव्हा माझी एकच विनंती आहे की येथे शेतजमीन गट नंबर 467 कानेडगाव येथील जे शेततळचे काम चालू आहे ते बंद करावे ही शासनास माझी नम्र विनंती. आणि त्या संदर्भात शासनास 10/6/2026 रोजी असे पत्रसुद्धा देण्यात आलेले आहे. तेव्हा कृपया शासनाने याची दखल घ्यावी ही शासनास नम्र विनंती.